पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत। या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात मुंबईमध्ये एक खास बैठक पार पडणार आहे। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे उद्या वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आले। सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे। रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून वगळण्यात आलेलं आहे। जगातल्या 2 बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांचा मुंबई दौरा ऐतिहासिक ठरणारे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मोदी मुंबईत एका बैठकीच्या निमित्तानं एकत्र येतील। या निमित्तानं नवनिर्वाचित महापौर रितू तावडे मुंबईच्या प्रथम नागरिक या नात्यानं पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांचं स्वागत करतील। त्यानंतर इंडो फ्रेंच सांस्कृतिक कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन हजेरी लावणार आहेत। याआधी गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आणि पंतप्रधान मोदींमध्ये मुंबईत चर्चा झाली होती। पंतप्रधान मोदींनी नुकतीच पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली। या मुलाखतीत मोदींनी पुढच्या 10 वर्षांसाठी 3 गोष्टींना प्राधान्य दिलं। यात संरचनात्मक सुधारणा, सखोल संशोधन आणि सोपं प्रशासन यावर भर देणार असल्याचं त्यांनी मुलाखतीत सांगितलं। मी कधीच समाधानी नसतो। सार्वजनिक आयुष्य जगताना अनेक अपेक्षा असतात। हे सांगतानाच यंदाच्या अर्थसंकल्पात भारताची विकसित होण्याची तळमळ दिसत असल्याचं मोदींनी म्हटलंय। कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कठोर शब्दात टीका केली। आरएसएस ही सैतानांची संघटना आहे, भाजप त्याची सावली आहे असं खरगे म्हणाले। सैतानाशी लढलो तरच देश सुधारेल असं म्हणत खरगेंनी आरएसएसवर निशाणा साधला। प्रियांक खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपचे मंगलप्रभात लोढा आणि चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले। त्यांचे वैफल्यताचा घोतक आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष शताब्दी वर्षामध्ये आहे। विश्वात सर्वात मोठा संघटन आहे। हा काय त्यांचे वैशिष्ट्य नाही आहे। त्यांचे वैशिष्ट्य आहे की ते देशभक्तासाठी, हिंदू धर्मासाठी, भारतासाठी, धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी नेहमी काम करतात। तिथे पण असे खरगे जैसे अमानुष राक्षस प्रवृत्तीचे लोक उभे राहिले तो काय होणार आहे। भारत माता आणि राष्ट्रप्रेम हा आमचा एकमात्र निशाण आहे। असा खरगे जैसे लोकांचा निषेध केला पाहिजे, त्यांची क्षमा मागितली पाहिजे। आरएसएसला संपवण्याचा प्रयत्न ह्या देशामध्ये अनेकांनी केला। जेव्हा जेव्हा ती संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ती फार वाढते। ह्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये हिंदूंवरचे अन्याय ह्या विषयामध्ये नेहमीच आरएसएस आणि आरएसएस पासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनाच पुढे येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य हिंदूला देशात नाही संपूर्ण जगामध्ये आरएसएस बद्दल प्रेम आणि श्रद्धा आहे। खारगेंचा मुलगा काय म्हणतो यावर काही अवलंबून आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील प्रसिद्ध केदारनाथ धामचे दरवाजे यावर्षी 22 एप्रिलला उघडणार आहेत। काल महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्रप्रयागच्या उखी मठात ही तारीख जाहीर करण्यात आली। 2025च्या तुलनेत यंदा 10 दिवस आधीच केदारनाथ धामचे दरवाजे लवकर उघडतील। 22 एप्रिलला सकाळी 8 वाजता हे दरवाजे उघडण्यात येतील। दरम्यान तारीख घोषित होताच शासन, प्रशासन आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीनं यात्रेच्या तयारीला वेग दिला। या पुढच्या काळात पायी मार्गावरील बर्फ हटवणं, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणं आणि यात्रेकरूंसाठी सुविधा पुरवण्यासाठीची कामं युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहेत। इंडियन आर्मीनं आपल्या नव्या भैरव बटालियनचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला। या व्हिडिओला महानायक अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला। भैरव हे केवळ नाव नाही तर ओळख आहे, भैरव केवळ नाव नाही तर परिणाम आहे असं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीनं एकतर्फी वर्चस्व गाजवलं। उद्या बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये तारिक रहमान पंतप्रधान पदाची शपथ घेतील। त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या शपथविधीसाठी देखील सोहळा पार पडेल। बांगलादेशात होणाऱ्या तारिक रहमान सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार नाहीत। त्यांच्याऐवजी भारताच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहतील। परराष्ट्र मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। 200 कोटींच्या अफरातफर प्रकरणात कोठडीत असलेल्या सुकेश चंद्रशेखरनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला हेलिकॉप्टर गिफ्ट दिल्याचा दावा केला। तुरुंगातून त्यानं पत्र लिहून एअरबस H सिरीज हेलिकॉप्टर व्हॅलेंटाईन गिफ्ट दिल्याचा दावा केला। अभिनेत्रीला लिहिलेल्या पत्रात त्यानं तू माझ्याशिवाय अन्य कोणाचीही होऊ शकत नाही असंही म्हटलं आहे। अभिनेत्री अमीषा पटेल सध्या न्यायालयीन अडचणीत सापडली आहे। मुरादाबाद न्यायालयानं जामिनाच्या अटी पाळल्या नसल्यामुळे तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं। हे प्रकरण 2017 मध्ये झालेल्या लग्न समारंभाशी संबंधित असून अमीषा पटेलनं 14 लाख रुपये घेऊनही या समारंभात अनुपस्थित राहिल्यानं न्यायालयीन अहवालात नमूद केलंय। न्यायालयानं तिला 27 मार्चला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत।
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी 6 आरोपींना न्यायालयानं 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या 6 आरोपींना राजस्थानहून अटक करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर 16 दिवस आरोपी विविध राज्यात होते. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात देखील हजर करण्यात आलेलं आहे. स्पेशल MCOCA केसमध्ये रोहित शेट्टी यांच्या घरी जे हल्ला झाला होता त्या कांडमध्ये आज 6 लोकांना अटक करण्यात आली, ज्यात दीपक चंद्रा आरोपी क्रमांक 6, सनी आरोपी क्रमांक 7, ऋतिक आरोपी क्रमांक 8, सोनू आरोपी क्रमांक 9, विशाल आरोपी क्रमांक 10 आणि जतीन हा आरोपी क्रमांक 11 अशा 6 लोकांना अटक करून त्यांना कोर्टापुढे त्यांची पेशी करण्यात आली. आणि ज्यामध्ये आम्ही डिफेन्सतर्फे मी ॲडव्होकेट दिलीप शुक्ला मी या लोकांची बाजू मांडली. आर्ग्युमेंट्स झाले आणि आर्ग्युमेंट्स कन्सिडर करून मेहरबान कोर्टाने त्यांना 25 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी माननीय न्यायालयाने आदेश देण्यात आलेले आहे. रोहित शेट्टीच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मुख्य आरोपी दीपक चंद्रानं चौकशीतून हे खुलासे केलेत. या कटाची माहिती इतर आरोपींनाही असल्याची कबुली त्यानं दिली. गोळीबाराच्या वेळी सोनू त्याच्यासोबत होता, तर घटनेनंतर आरोपी आग्रा आणि नोएडा इथे लपल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केल्याच्या आरोपाखाली आणखी 3 अटक करण्यात आली. चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दिल्ली न्यायालयानं त्याला 18 मार्चपर्यंत दिलासा दिला असून भाचीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सध्या राजपाल यादवला तात्पुरता न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. बारामतीमध्ये नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीनं नटराज नाट्य कला मंडळाच्या समोर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 10 फूट उंचीचा पंचधातूमधील पुतळा बसवला जाणार आहे. कोलकात्यात या पुतळ्याच्या निर्मितीचं काम सुरू आहे, अशी माहिती नटराज कला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांनी दिली. शिवाय या ठिकाणाच्या चौकाचं नाव बदलून अजित तिरंगा सर्कल करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा जो चौक आहे तिरंगा सर्कल हा, आणि नंतर दादांचा आवडता विषय म्हणजे राष्ट्रध्वज 30 मीटरचा, त्याच ठिकाणी दादांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी साधारणपणे माझी इच्छा होती आणि आहे. म्हणून आम्ही नटराज परिवाराने निर्णय घेतला की दादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा या ठिकाणी आमची जी नटराजची प्रतिमा आहे त्या ठिकाणी उभा राहावा आणि नटराजची प्रतिमा इमारतीमध्ये इतरत्र आपल्याला बसवावी याच्या अनुषंगाने निर्णय झालेला आहे. मुंबईतील जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स आजपासून उपोषण सुरू करतायत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. आंदोलनामुळे जे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम झालाय. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 200 निवासी डॉक्टर सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने इतर डॉक्टर्सही यामध्ये सहभागी होणार आहेत. जिमखान्याची स्वायत्तता आणि विद्यार्थ्यांचे अधिकार जपण्यासाठी हे आंदोलन करण्यात येते. संस्थेची स्वायत्तता तसंच कॅम्पसमधील मूलभूत निवास आणि सुविधा या संदर्भातील अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रोपोलिन वाहून नेणाऱ्या टँकरच्या अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आलेत. जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील लेन शिस्त संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रित कृती आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना मुंबई पुणे, पुणे सातारा, पुणे सोलापूर, पुणे अहमदनगर आणि पुणे नाशिक या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं नियमभंगाच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अपघात प्रवण ठिकाणं, तीव्र वळण, एक्झिट रॅम्प, ओव्हरटेक बंद दर्शवणारे ठळक फलक या ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. काल माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील रहिमाबाद इथे नागेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा दावा केला. सत्तार हे रोज मांसाहार करून घराबाहेर पडतात, त्यांना मंदिरात दर्शन घेण्याचा अधिकार नाही असा दावा तरुणांनी केला. त्यामुळे सत्तारांच्या दर्शनानंतर या तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तर भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प्रमुखांनी या प्रकाराचं समर्थन केलं. सत्ताधाऱ्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का, त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं असं आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का, आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आले होते. पुण्यातील कालच्या गोंधळानंतर मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय टिळक भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणतंही मोठं आंदोलन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. प्रचार सभेतल्या बॅनरवर भाजपने टिपू सुलतानचे फोटो लावले. हर्षवर्धन सकपाळ यांनी हे टीकास्त्र केले, तर भाजपला संविधान बदलायचं असल्याचा हल्लाबोल देखील सकपाळ यांनी केला आहे. भारतानं युरोपियन महासंघाशी केलेल्या व्यापार करारामुळे नाशिकच्या वाईन उद्योगाला मोठा फटका बसेल अशी चिंता व्यक्त करण्यात येते. युरोपातली वाईन देशात आयात होऊन भारतीय वाईन उद्योगाला फटका बसेल अशी भीती व्यक्त होते. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून भीती व्यक्त केली. परदेशी वाईनवर आयात शुल्कासह इतर बंधनं लावा अशी मागणीही त्यांनी केली. आपल्या येथील वाईनरीज, वाईन उत्पादक आणि अर्थात शेवट म्हणजे शेतकरी यांची काळजी घ्यायला पाहिजे. कारण जर परदेशातली वाईन आपल्याकडे आली तर जो आपल्याकडचा वाईनचा खप आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. आणि तो कमी झाला तर शेतकऱ्यांचे द्राक्ष या उत्पादकांनी घेतले पाहिजेत, त्या दराने घेतले पाहिजेत. असं एक काळजी वाटते म्हणून मी सरकारकडे तशी मागणी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चंपाचौक भागात पालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात येते. याबाबतचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पोस्ट केला. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर झाल्यापासून मराठी आणि हिंदू लोकांवर जुलूम सुरू करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला. संजय राऊतांनी केलेल्या पोस्टला छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी उत्तर दिलं. शिवसेना सत्तेत असतानाही कारवाई होत होती, तेव्हा सवाल का विचारला नाही असं समीर राजूरकर म्हणाले. मुळात संजय राऊत हे पूर्णपणे दिवाळखोरीत निघालेले माणूस आहे. मुंबई महापालिका पण त्यांच्या ताब्यात राहिली नाही. उबाटाच्या शहरामध्ये रोडवर अतिक्रमणाची कारवाई होते. त्या अतिक्रमणाची कारवाई मला असं वाटतं संजय राऊत साहेब त्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांना माहिती आहे प्रशासन कारवाई करत असताना असं काही पाहून करत नाही. ते अतिक्रमण हे अतिक्रमण असतं, ते त्याला तुम्ही रिलिजनमध्ये कसं तोडणार. पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये मोठी कारवाई केली. तब्बल 4 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 6 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी खराडी परिसरातून एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र थेट जोधपूरपर्यंत नेत छापेमारी केली. यात रॅकेटचा म्होरक्या रामकरण जाट याला अटक करण्यात आली. तसंच एकूण 1 किलो 960 ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा देखील जप्त करण्यात आलेला आहे. खराडी पोलीस स्टेशन येथे 3/2/2026 येथे एक 27 ग्राम मेफेड्रोन एका स्विफ्ट कारमध्ये पकडण्यात आला होता. त्यामध्ये सापळा ज्यावेळेस रचला होता त्यावेळेस 2 आरोपी यामध्ये आपण अटक केले होते. काही गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही आपण जप्त केलेल्या आहेत. एकूण मुद्देमाल टोटल 4,27,09,000 असा मुद्देमाल आपण टोटल हस्तगत केलेला आहे. यामध्ये पुढील तपास चालू आहे. गोंदिया शहरातील सुंदरनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत एमडी ड्रग्ससह एका युवकाला ताब्यात घेतलं. अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई सुरू करण्यात आली. तौसिफ उर्फ पिरू मुश्ताक शेख असं आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून 1,46,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी झाली. कारखान्याच्या काही संचालकांमध्ये झालेला वाद हा तीव्र झाला, त्याचं हाणामारीत रूपांतर झालं. या घटनेत एका व्यक्तीला मारहाण होऊन तो बेशुद्ध झाल्याची घटना घडली. 2 गटातील या संघर्षात कार्यालयातील काचा देखील फुटल्यात. नेमका वाद कशावरून झाला याचा तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे इथे 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. हातेड परिसरात झालेल्या घटनेत शशांक पारदी आणि राकेश पाटील दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे आणि चोपडा इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ड्युटी वाटप आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून सुरू असलेल्या वैमनस्यातून हा वाद उफाळल्याची माहिती आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे 2 हवालदार, एक शशी पारदी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकाची मारामारी झाली. शशी पारदीच्या डोक्याला मार आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मार आहे. दोघांचं दोघेही 4-5 वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आहे. आपसात हे विधावे आहेत. काल ड्युटीवरून थोडा वाद झाला होता. अकोला शहरातील संतोषी माता मंदिर चौकात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगातील 4चाकी वाहनांना चौकात उभ्या असलेल्या दुचाकी आणि 4चाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत न्यायाधीशांच्या अधिकृत गाड्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान रामदासपेठ पोलीस ठाणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चालकाला अटक केली.
अंबरनाथमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात आरोपी महिला डॉक्टरनं आत्महत्येचा प्रयत्न केला. आठवडाभरापूर्वी महालक्ष्मी नगर इथल्या खाजगी रुग्णालयात 6 वर्षीय मुलावर चुकीचे उपचार झाले. नंतर या मुलाचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर काही समाज कार्यकर्ते तसंच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी याबाबत तक्रार करत असून तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ त्यातून मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं संबंधित महिला डॉक्टरनं सांगितलं. वास्तवात बघता डॉक्टरांना हे माहीत नाही का कुठल्या गोळ्यांनी मानवी शरीराचा जीव जाऊ शकतो. हा सर्व प्री प्लॅन्टेड ड्रामा आहे. त्यांनी काय औषधं घेतलीत किंवा काय नाही घेतली याचा तपास सखोल झाला पाहिजे आणि त्यांनी माझं नाव घेतलं त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे. त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा जे काय कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही त्यांना बसत त्यांनी पोलीस स्टेशनला जावं ना. या अशा प्रसारमाध्यमांवरती महिला असल्याबाबत सहानुभूती घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. पैशांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटक राज्यात चोरी झाली नसल्यानं पोलीस तपासात हे उघडकीस आले. नाशिकच्या संदीप पाटील यांनी आपलं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी SITची स्थापना करून अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास केला. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक किशोर सावळासह 7 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र मूळ तक्रारदाराची तक्रार बनावट असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. तर सुरुवातीपासूनच मला यांच्यावर विश्वास नव्हता आणि या SITवर, कारण जी SIT जी नेमली नाही लादली गेलेली होती हे प्रकरण दाबण्यासाठी. सुरुवातीपासूनच यांचा तपास हा निष्पक्ष चालू नव्हता आणि जी मला शंका होती शेवटी तेच झालं. याच्यामध्ये दोन गाड्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी एक गाडी रिकवर केली नाही. जे CCTV जे सुराणा चौकातले जे CCTV त्यांनी प्राप्त करायला पाहिजे होते ते त्या घटनेमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात पुन्हा कॉपी पुरवठ्याचा प्रकार घडलाय. पाडळसिंगीमधील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना खिडकीतून दगडात गुंडाळून कॉपी फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 12वी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी प्रशासनानं विशेष पावलं उचलली असताना पहिल्याच दिवशी या मोहिमेला धक्का बसलाय. अमरावतीच्या धारणी तालुक्याच्या दंढेहा यात्रेत यंदा वेगळीच शर्यत पाहायला मिळाली. यात्रेत चक्क बोकडपट रंगला. लहान छकड्यांना बोकडला जुंपण्यात आलं होतं. जेव्हा हे बोकड मैदानात सुसाट सुटले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमधील गेळे गावात काल एका ग्रामस्थाला वाघाचं दर्शन झालं. काल महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन महादेव मंदिराला दर्शनासाठी जाणारे आनंद गावडे यांना हा वाघ दिसला. गावापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर आतमध्ये घनदाट राईमध्ये असलेल्या या मंदिराजवळ त्यांना हा वाघ दिसला. आनंद गावडे यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही फोटोही काढले. व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उमरेड पवनी करांडला अभयारण्यातून मनमोहक दृश्य समोर आले. प्रसिद्ध वाघीण T20 शॅडो आणि तिच्या बछड्यांमधील प्रेमाचा एक सुंदर व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला हा क्षण पाहून वन्यजीव प्रेमी भारावून गेले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शॅडो आपल्या बछड्यांसोबत रमतीये. वाघीण आणि तिच्या बछड्यांमधील मदर चाइल्ड बॉन्डिंगचा क्षण निसर्गाच्या सावळ्या रूपाचं दर्शन घडवतो. कधी बछडे आईच्या अंगावर बागडताना दिसत आहेत, कधी शॅडो त्यांना मायेनं चाटतेय. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनं ही एक अतिशय सकारात्मक बाब मानली जाते. या अभयारण्यात वाघांचं दर्शन सहज होत असल्यानं पर्यटकांची नेहमीच इकडं पावलं वळतात. मात्र शॅडो आणि तिच्या बछड्यांच्या या ताज्या व्हिडिओमुळे पर्यटकांमध्ये अधिकच उत्साह संचारला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.